रेकॉर्डिंग होते. बघा आता. आता आहे ना, असेट अकाउंटिंग मध्ये आपल्याला मेन काम काय असतं, तर आपल्याला डेप्रिसिएशन करेक्ट करायचं. ओके. असेट क्रिएट करताना असेटचं पूर्ण स्ट्रक्चर क्रिएट करायचं. ओके. तर ह्या काही स्टेप्स आहेत. की सर्वात पहिली स्टेप आहे, ही स्टेप वन आहे. याच्यात आहे ना, कॉपी रेफरन्स चार्ट ऑफ डेप्रिसिएशन टू डेप्रिसिएशन एरिया. आपल्याला एक डेप्रिसिएशन एरिया बनवायचा असतो. ओके. त्याच्यानंतर आपल्याला तो डेप्रिसिएशन एरिया कंपनीला असाइन करायचा. मग सर्वात पहिलं काय करायचं, एक डेप्रिसिएशन एरिया क्रिएट करायचा. कुणासाठी? असेटसाठी. बघ, असेट अकाउंटिंगचा पर्पज काय, आपल्याला असेटचं पूर्ण स्ट्रक्चर बनवायचं, ज्यात आपण प्रॉपर असेट बनवू शकतो. ओके. आणि त्याच्यानंतर आपल्याला डेप्रिसिएशन बनवायचं. ते डेप्रिसिएशन त्या जे आपण असेट स्ट्रक्चर बनवलं त्याला असाइन करायचं. परफेक्ट. आता असेट स्ट्रक्चर म्हणजे काय, तू टॅली शिकले. टॅलीमध्ये होतं ग्रुप, कॅटेगरी आणि स्टॉक आयटम. तर ते एक असेट स्ट्रक्चर होतं. म्हणजे मी समजा लॅपटॉप लॅपटॉप मध्ये कुठली कंपनी, ते एक्सआर कॅटेगरी येत होती. तर तसं एक स्ट्रक्चर, पण हे थोडं डिफरंट असेल, थोडं मोठं असेल. तर ते आपल्याला क्रिएट करायचं. ते आपण कसं करणार ते बघूया. बघा ना. तर हे सगळं ना मी कॉपी करून घेतो आपल्या कंपनीमध्ये. आता आपण सध्या एवढंच करणार आहोत ना, तेवढंच घेऊन कॉपी. हो गया ना. शाबाश. हाँ हाँ हाँ. देख गया देख गया. ही जी फाईल आहे ना, ती मला बाजूला ठेवायची. ठीक? आता इथे हे आपण एवढं केलं ना, त्याला मी हाईट ठेवतो, म्हणजे जास्त पसारा दिसतो. जो एंड होईल ना, तर ही शीट मी तुम्हाला पाठवून देईन. म्हणजे कसं तुम्हाला एक प्रॉपर कंपनी भेटेल, म्हणजे स्टार्ट टू एंड सगळं केलेलं असेल. असेट अकाउंटिंग आपण इथून स्टार्ट करणार आहोत. बघा, सर्वात पहिली स्टेप काय, तर आपल्याला पहिलं चार्ट ऑफ डेप्रिसिएशन बनवायचंय. ओके. ते बनवून झाल्यानंतर ते असाइन करायचंय. आता चार्ट ऑफ डेप्रिसिएशन आपल्याला बनवायची गरज नाहीये. ओके. चार्ट ऑफ डेप्रिसिएशन आपल्याला बनवायची गरज नसते. ऑलरेडी ते स्टँडर्ड बनलेले असतात. इंडिया, चायना, जपान अशा प्रत्येक कंट्री वाईज चार्ट ऑफ डेप्रिसिएशन बनलेले असतात. ओके. मग आपण काय करणार, त्या चार्ट ऑफ डेप्रिसिएशनला आपल्या कंपनीमध्ये कॉपी करून देऊ. ओके. पण आपलं एक नवीन बनवून कॉपी करून देऊ. ओके. ते नाही डायरेक्ट घेणार, कारण की त्यामध्ये थोडी सेटिंग्स वेगळी असतात. तर आता बघ कसं करायचं. तर आता मी तुला जी एक्सेल फाईल पाठवेल ना व्हॉट्सअपवरती, त्याच्यावर पाथ आणि हे सगळं दिलेलं असेल. ओके. आणि तुझ्याकडे आता रेकॉर्डिंग पण आहे. बघ, मी सांगणार तुला. ओके. वन बाय वन जाऊ. ह्याच्यात फक्त आपल्याला काय करायचं असतं, एक चार्ट ऑफ डेप्रिसिएशन क्रिएट करायचं असतं. आणि चार्ट ऑफ डेप्रिसिएशन आपण आपल्या नावानेच क्रिएट करणार. तर मी इथे टाकतो टीसीएस. ओके. विंडोज प्लस आर, MS TSC. ओपन कर कोड. काय तुझा फोन? सांग मला. 183.122.120.214 सेमी कोलन 959595. ओके. आणि तुझा कोड आहे S21 user 214.
परत बोल. 182 182 dot 82 183 82 120 214 182.214. double 5 बघ बरोबर आहे ना, तुला बघून घे. मी S21 S21 युजर बरोबर आहे ना सगळं. ते कॅन्सलेशन ते चालतं. चालतं. हे कॅप नाही चालतंय, तिथे बंद आहे. प्रत्येक लॅपटॉपच्या हिशोबाने थोडं वेगवेगळं येतं. ठीक. बघ आता असं. हा, तुला दिसेल मला. आता दिसतंय. बघ आता SPRO. ओके. फर्स्ट स्टेप करतोय आपण. कुठली स्टेप करतोय आपण? फर्स्ट स्टेप. जसं की फर्स्ट स्टेप करतोय आपण SPRO, SAP रेफरन्स IMG. आणि ह्याच्यामध्ये जायचं आपल्याला फायनान्शियल अकाउंटिंग आणि असेट अकाउंटिंग. फायनान्शियल अकाउंटिंग, असेट अकाउंटिंग, ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर. ओके. आणि ह्या दोन स्टेप करायचे आपल्याला. ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर दिसतंय. कॉपी रेफरन्स चार्ट ऑफ डेप्रिसिएशन एरिया अँड असाइन चार्ट ऑफ डेप्रिसिएशन टू कंपनी. इथे मी जाणार. ओके. आणि इथे मी क्लिक करणार. हे झाल्यानंतर दिसतंय कॉपी रेफरन्स चार्ट ऑफ. ह्या तीन स्टेप आपल्याला करायच्या. पहिली स्टेप आहे की कॉपी करायचं. इथे मी डबल क्लिक करणार. डबल क्लिक केल्यानंतर इथे दिसते कॉपी. कॉपीवर क्लिक करायचंय आणि इथे चार्ट ऑफ डेप्रिसिएशन टाकायचंय 2. आता हे इथे काय येणार, इथे जे स्टँडर्ड आहे ते स्टँडर्ड कुठलं आहे तर इंडियाचं आपल्याला बघावं लागेल. इथे आपल्याला बघायचं इंडिया इंडिया इंडिया. दिसतंय इंडिया. ओके. चार्ट ऑफ डेप्रिसिएशन फॉर इंडिया. आता इथे थोडस खाली पण आहे ना, तर ज्यांनी उचललंय ना त्यांनी डायरेक्ट पुढे नाव टाकलंय. आपल्याला आपल्या कंपनीचं नाव. हा, हे बघा, हे घेतलं चार्ट ऑफ डेप्रिसिएशन फॉर इंडिया आणि क्लिक करायचं. ओके. आणि इथून मी आपल्या कंपनीचं नाव टाकतो TCS. ओके. आणि इथे टिक करायचं. म्हणजे मी असं नाही की TCS नावाचं एक बनवतोय मी चार्ट ऑफ डेप्रिसिएशन. कुठल्या नावाचं बनवतोय? TCS. ओके. तर हेच TCS आपल्या कंपनीला असाइन करायचं. आपल्या कंपनीचं नाव पण काय? TCS. झालं, बनलं. बॅक यायचंय. हे बनलं. आता आहे ना आपल्याला त्याचं नाव चेंज करायचं. नाव काय येतं? चार्ट ऑफ डेप्रिसिएशन फॉर इंडिया. तर त्याला चेंज करून करायचंय चार्ट ऑफ डेप्रिसिएशन फॉर TCS. ओके. TCS म्हणजे TCS टाकलं मी. झालं TCSचं चार्ट ऑफ डेप्रिसिएशन फॉर फॉर TCS. TCS. ओके. याला सेव्ह करायचं. समजली स्टेप? ओके. आपली पहिली स्टेप झाली. आता आहे ना जे चार्ट ऑफ डेप्रिसिएशन आपण घेतलंय, ओके, त्यात सगळ्या सेटिंग्स आपल्या हिशोबाने नसणार आहे. त्या सेटिंग्स आपल्याला ऍडजस्ट करायच्या. तर त्या सेटिंग्स मी कशा ऍडजस्ट करणार? TCS मी इथे जाणार आणि हा थर्ड स्टेप. ओके. थर्ड स्टेप मध्ये आल्यानंतर आपल्याला काय करायचंय? हा, ओके. इथे सगळं ओके आहे. बरोबर आहे. आणि इथे काय करायचंय? हे घ्या इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड. काय? हा, मी सांगतो. इथे ना मल्टिपल गोष्टी असतात. ओके. त्याच्यात आपल्याला बुक डेप्रिसिएशन फक्त बघायचं की बुक डेप्रिसिएशन आहे का. इथे भरपूर सगळ्या गोष्टी असणार, वेगवेगळ्या टाईपचे डेप्रिसिएशन असणार, पण इथे बुक डेप्रिसिएशन असलं पाहिजे. याच्यात एक डेप्रिसिएशन आपल्याला पाहिजे होतं पण ते नाहीये, पण हे पण चालून जाईल.
म्हणजे इंडियन ऍक्ट 1947 डेप्रिसिएशन, ऍज पर डेप्रिसिएशन इंडियन ऍक्ट 1947 असं पण असतं, ते पण चाललं असतं. हे पण ओके आहे. त्याला पण सेव्ह कर. ओके. तर काय झालं, आपल्या स्वतःचा एक चार्ट ऑफ डेप्रिसिएशन बनलं, क्रिएट झालं. क्लिअर आहे. ओके, सेव्ह करायचं आणि बॅक आहे. पहिली स्टेप झाली आपली काय झाली, पहिली स्टेप झाली. ओके. आता हा, इथे डन करू. आता नेक्स्ट स्टेप. ओके, नेक्स्ट स्टेप. आता आहे ना, एससीपी काय बोलतं की आता आहे ना, काही काही डेप्रिसिएशन असे असतात ना, म्हणजे काही काही असे असेट्स असतात की जे मी परचेस नाही केले, ते फक्त माझ्याकडे आहेत, तर त्याच्यावर डेप्रिसिएशन नाही लावायचं आहे मला. ओके, तर त्यासाठी तुम्हाला स्टार्टिंगलाच इंडिकेटर सेट करायचा आहे. ओके, तर तो इंडिकेटर आपल्याला चार्ट ऑफ डेफिनेशन सेट करायच्या आधी तो इंडिकेटर सेट करावा लागतो. ओके, तर ते करावं लागेल. तर ते करणं कंपल्सरी आहे. कंपल्सरी सेल नाही केले त्याच्यावर मला नाही, प्रोडक्ट नाही, डेप्रिसिएशन कोणावर लागतं, असेट्स. ओके, म्हणजे माझ्याकडे ऑलरेडी एक असेट आहे, मी त्याला बाईंग मध्ये नाही दाखवत आहे. समजलं, बाईंग मध्ये नाही दाखवत, माझ्याकडे ऑलरेडी आहे. तर अशा याच्यासाठी मला एक इंडिकेटर सेट करायचं आहे. ओके. ओके, समजा, समजलं ना. तर त्यासाठी आपल्याला पुढे जावं लागेल, त्याचा पाथ मी सांगतो. दिसतंय, अकाउंट्स रिसिवेबल पेबल, अकाउंट्स रिसिवेबल पेबल, फायनान्शियल, हा, फायनान्शियल अकाउंटिंग ग्लोबल सेटिंग्स. त्याच्यामध्ये टॅक्स ऑन सेल्स परचेस, बेसिक सेटिंग, बेसिक सेटिंग, पोस्टिंग, पोस्टिंग आणि ही वाली स्टेट, असाइन टॅक्स फ्लो टू नॉन अकाउंटिंग नॉन टॅक्सेबल ट्रान्झॅक्शन. ओके, जेव्हा क्लिक करायचंय आणि आपली कंपनी शोधायची. हे काय तर लॉक वाला येतंय, ते आपण करू शकतो. लॉक साठी काय SM12 ना, युजर आयडी काढायला डिलीट करा आणि एंटर करून सर्च. आणि तर दोन दोन वॉइड वाला फंक्शन क्या है, वॉइड क्लिक. उसके अंदर कोई वैल्यू नहीं है, फंक्शन डज नॉट हैव रिटर्न वैल्यू, रिटर्न कभी नहीं करता, रिटर्न कौन से वाले और आता आहे ना, आपल्याला इथे आपल्या कंपनीचं नाव शोधायचंय, TCS, म्हणजे कंपनीचं नाव आहे. TCS कंपनी शोधली आपली. इथे टाकायचं V0A0. ओके, V0A0 हे काय तर हे इंडिकेटर आहे. ओके, इंडिकेटर आहे, जसं की दो साइड बता रहा हूँ, एक साइड दिसतंय, इनपुट, इनपुट हे रॉंग आलंय इथे, इथं इनपुट एक रॉंग, V0A0. और ये दूसरे साइड में दूसरे टाइप का फंक्शन बना है, दूसरा टाइप का नाम होगा ब्रैकेट, और हा जो इंडिकेटर असतो ना, हे इनपुट म्हणजे परचेस साठी आणि सेल्स साठी, अशा गोष्टींसाठी, की त्याच्यावर मला डेप्रिसिएशन नाही चार्ज करायचं. हा इंडिकेटर फक्त सेट करायला. हा, इनपुट टॅक्स आणि याचा आउटपुट टॅक्स. ओके, तोच दाखवायचा, तो फुल फॉर्म दाखवण्यासाठी मी ओपन करतोय याला. के अंदर जो प्रिंट स्टेटमेंट ये आता है, ठीक है, ये प्रिंट स्टेटमेंट इसमें आता है, तो सेव्ह करायला उसको पाहिजे. कॉल करो, कॉलिंग का बात करो, प्रिंट स्टेटमेंट आता है, कुछ भी कैलकुलेशन आता है प्रिंट स्टेटमेंट, और इधर जो कैटेगरी है, कैटेगरी कुछ भी इसके अंदर याच्यात तुमचं नाव पण इसके आलं. अंदर बोला तो सारे आपण यूज करतो तेव्हा पण ते लॉक होतं.
अगर डबल बोला तो सारे डबल, तो मिक्स नहीं करना, और इसके अंदर ब्रेक नहीं हो रहा है, तो हमारा कैलकुलेशन और बिना ब्रेक स्टेटमेंट के कोई भी फंक्शन चल, ये SPRO तो इसमें क्या है, अंदर वर्ड वाले, तो खूब उनको छोटे थे ना बोलने की इसमें। जरूरत नहीं, आप बस उसका जो नाम है वो नाम लेंगे आप और ब्रैकेट लगा देंगे, बस चल जाएगा। बट इसमें क्या है, इसमें रिटर्न स्टेटमेंट प्रिंट तो है, तो हमको इसको ये वाले फ्लो डबल वालों के लिए आपको लिखना SPRO पड़ेगा प्रिंट टैब, प्रिंट टैब पूरा लिखोगे, प्रिंट टैब के ब्रैकेट में ये जो एग्जैक्ट ये चीज है, ये तो प्रिंट टैब के ब्रैकेट में लिखो। असेट मतलब यहाँ अकाउंटिंग प्रिंट ओके। यहाँ तर पे आता मी तुम्हारा कुठे प्रिंट गेलेलो? स्टेटमेंट अंदर वाला भी है, फायनान्शियल तो अकाउंटिंग ग्लोबल सेटिंग्स यहाँ पे प्रिंट जनरल स्टेटमेंट बाहर है, तो प्रिंट के अंदर फंक्शन, तो ये आप यूज करोगे जब तुम्हें सेट सिर्फ अकाउंटिंग तीन ओके, को सिर्फ इथे आपण नंबर ते हे सेट केलं बरोबर आहे. आपण कुठे तो गेलेलो? कैलकुलेट फायनान्शियल अकाउंटिंग ग्लोबल सेटिंग्स आणि इथे गेलेलो टॅक्स ऑन सेल्स परचेस ये तो चाहोगे नहीं कि आणि एक पोस्टिंग. सीपी वाला एक होता है, म्हणजे इथे आपण वहाँ हे पे वाला प्रिंट केलेलं चेक ओके. कर दो, म्हणजे आपल्याला B0 टाकायचं आहे आणि A0. तर फक्त काय आहे इनपुट नॉन टॅक्सेबल आउटपुट नॉन टॅक्सेबल असं आहे ना. ओके. आपल्या कंपनीला मी असाइन केलं, एकदा चेक करूया झालंय का. B0 आपण सेव्ह नव्हतं केलं ना, आपण दुसरं चेक करायचं. A0 झिरो हा हो नाही 0 0. क्या फर्क है, BO एक वॉइड है एक नंबर वाले हैं, B0 बरोबर टाकलं. और रिटर्न में वैल्यू रहेगा, A0 B0 यहाँ पे प्रिंट के अंदर ए प्लस भी रहेगा, यहाँ पे रिटर्न में ए ठीक प्लस आहे. झालं. B0 A0 ऑरेंज कलर दाखवत असेल एंटर एंटर करा, काही इश्यू नाही आणि सेव्ह करा. सेव्ह झालं. बॅक यायचंय. आपल्या 2 स्टेप झाल्या ओके. आपण काय केलं तर एक चार्ट ऑफ डेप्रिसिएशन कॉपी केलं. ह्याच्यात 3 स्टेप होत्या. चार्ट ऑफ डेप्रिसिएशन कॉपी केलं, माऊसने दाखवतो. चार्ट ऑफ डेप्रिसिएशन आपण पहिलं कॉपी केलं, मग त्याचं नाव चेंज केलं ओके, त्याच्यात एडिटिंग केली जी मला हवी होती. नंतर हे इंडिकेटर सेट केलं, त्याच्यामध्ये आपल्याला काय टाकायचंय B0 आणि A0. नेक्स्ट आहे असाइन चार्ट ऑफ डेप्रिसिएशन टू कंपनी. आता हे जे चार्ट ऑफ डेप्रिसिएशन आपण बनवलंय ते माझ्याच कंपनीचं आहे, हे मला असाइन करावं लागेल. तर ते असाइन करण्यासाठी मी काय करणार, हा मस्त. ते असाइन करण्यासाठी मला काय करावं लागेल, तर तिथे जावं लागेल. किया गया है, पहले प्रिंट स्टेटमेंट आ रहा है, बेसिकली और व्हाइट फंक्शन को चलाने का तरीका क्या है, सिर्फ नाम असेट अकाउंटिंग प्रिंट टू डिस्टेंस पहले से है, तो सिर्फ नाम लो, फंक्शन चल जाएगा। ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर आणि दिसतंय असाइन चार्ट ऑफ डेप्रिसिएशन टू कंपनी, क्लिक करायचं ओके. इथे पोझिशन वर जाऊन कंपनी शोधायची TCS, हे राखायचं चार्ट ऑफ डेप्रिसिएशन TCS, एंटर ओके आणि सेव्ह करा. आपली पहिली स्टेप झाली. एवढी समजली? ह्याच्यात काय डाऊट? चार्ट ऑफ डेप्रिसिएशन बनवलं आणि असाइन केलं. नेक्स्ट आता आहे ना, ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे ओके. ही जी स्टेप आहे ना ही खूप इम्पॉर्टंट आहे, ह्याला आपण समजून घेऊ. मी काय बोललो की आपल्याला ना एक स्ट्रक्चर सेट करायचं आहे. काय सेट करायचंय? स्ट्रक्चर. तर ते स्ट्रक्चर सेट करण्यासाठी ही वाली स्टेप ओके. ते स्ट्रक्चर सेट करायचं आपण इथून समजणार ओके. असेट हे दिसतं एवढं ओके, त्यात आपण समजणार इथे. तर त्याच्यात आहे अकाउंट स्पेसिफिक अकाउंट डिटर्मिनेशन, क्रिएट स्क्रीन लेआउट, डिफाइन नंबर रेंज अँड डिफाइन क्लास असेट क्लास ओके. तेच वरचं आहे तेच इथे असेट डिटर्मिनेशन. हे असेट डिटर्मिनेशन झालं ओके. असेट क्लास इथे आहे ओके. नंबर रेंज अँड स्क्रीन लेआउट ओके.
असेट डिटर्मिनेशन म्हणजे काय, तर लँड, बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर, हे झालं असेट डिटर्मिनेशन म्हणजे टॉप लेवल. असेट्स मध्ये सर्वात टॉप लेवल ही झाली, हायरार्की असते ना अशी अशी अशी. तर असेट मध्ये सर्वात टॉप लेवल झाली असेट डिटर्मिनेशन ही. तर ह्याच्यात मी काय बनवलं, एक्झाम्पल फर्निचर अँड फिक्चर. ओके, काय बनवलं, फर्निचर अँड फिक्चर. आता हे जे फर्निचर अँड फिक्चर मी बनवलंय, त्या फर्निचर अँड फिक्चर मध्ये मी असेट क्लास घेणार ऑफिस फर्निचर अँड फॅक्टरी फर्निचर, म्हणजे एक ग्रुप बनवलं त्याच्या आतच. तर मी जे ऑफिसचे फर्निचर आहेत ते ह्याच्या आत बनवणार, आणि जे फॅक्टरी फर्निचर आहे ते ह्याच्यात बनवणार. समजलं? हा बघा बघा, हे जे रेकॉर्डिंग होते. ओके, ऑफिस फर्निचर आणि फॅक्टरी हे असेट क्लास झालं. ओके, आता हे ऑफिस फर्निचर जेव्हा मी बनवेल, ऑफिस फर्निचर जेव्हा मी बनवेल, तेव्हा बनवताना कुठल्या कुठल्या गोष्टी मॅन्डेटरी ठेवायच्या, कुठल्या कुठल्या गोष्टी ऑप्शनल ठेवायचे, ते झालं क्रिएट स्क्रीन लेआउट. ह्याच्यामध्ये आपण मॅनेज करणार. ओके, पण आपण हे जे क्रिएट स्क्रीन लेआउट आहे ना, ही फक्त इथे बनवतोय, ह्याच्यात काय एडिट नाही करत आहे. ह्याच्यात आपण एडिट कुठे करणार, तर ह्या स्टेपला, चौथ्या स्टेपला. ओके, चौथी स्टेप स्टार्टिंग मध्ये असेल. हा, इथे चौथी स्टेप, चौथी स्टेप, इथे आपण त्याला एडिट करणार, डिफाईन स्क्रीन लेआउट तिथे बनवणार, असाइन करणार, पण इथे येऊन आपण त्याला एडिट करणार की याच्यात काय काय गोष्टी राहणार. समजलं? आता परत एकदा समजावतो. अकाउंट स्पेसिफिक अकाउंट डिटर्मिनेशन म्हणजे काय, तर टॉप लेवल. ओके, टॉप लेवल म्हणजे काय, त्याच्यात लँड, बिल्डिंग, प्लांट अँड फर्निचर. तर जसं मी फर्निचर आणि फिक्चर बनवतो. असेट क्लास म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये हे एवढे ग्रुप त्याच्या आत. ओके, आणि स्क्रीन लेआउट म्हणजे काय, तर मी जेव्हा ऑफिस फर्निचर बनवणार किंवा फॅक्टरी फर्निचर बनवणार, पाहिजे तेवढे इन्क्लूड. हे एक्झाम्पल दिलेले, तुम्ही ह्याच्याहून जास्त तुम्हाला असेट क्लास बनवायचे ह्याच्या, हे ते पण बनवू शकता. ओके, ते बनवायचे. स्क्रीन लेआउट मी काय बोललो, एंट्री करताना कुठल्या कुठल्या गोष्टी मॅन्डेटरी येतात ते. तर नंबर रेंज म्हणजे काय, नंबर रेंज म्हणजे काय, ते ह्याच्या आतमध्ये ज्या एंट्रीज होणार आहेत, ऑफिस फर्निचरच्या आत जे एंट्री मी स्टॉक बनवणार, त्या प्रत्येक स्टॉलला एक 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 नंबर रेंज असाइन होते. तसं मी तिथे 1000 ते 2000 केली, तर ह्याच्यामध्ये, आणि ती 1000 ते 2000 मी ह्याला असाइन केलं, ह्याला 2000 ते 3000 असाइन केलं. तर इथे जो पहिला स्टॉक बनला तो 1000 नंबर, दुसरा त्याला 1001, 1002 असं. ह्याला मी आता ही जे बनवलंय ह्याला मी समज 6000 ते 7000 दिले, तर जेव्हा मी ह्याच्यात असेल बनवलं 7001, 7002 असं बनवलं. क्लिअर आहे? या चारही गोष्टी क्लिअर झाल्या, याच्यात काय डाऊट? ओके, तर आपण बनवायला घेऊया. ओके, तर प्रत्येकाला ना काही ना काही छोटे मोठे कोड द्यायचे असतात. कोड बघून घेऊया. जसं की मी आता इथे बनवणार आहे फर्निचर अँड फिक्चर, बरोबर आहे. तर माझी कंपनी कुठली, TCS आहे ना, तर मी इथे टाकतो TCFF, फर्निचर फिक्चर, हा कोड बनवतो मी. ओके, किंवा मी पूर्ण टाकतो TC, एक एक्सेल शीट मेंटेन करायचे, याला सगळं लिहून ठेवायचं, TCS फर्निचर अँड फिक्चर. क्लिअर आहे? एंटर. जे स्क्रीन लेआउट बनवतोय ना मी, त्याला पण मी बनवतो TCFL, TCFL. ओके, असं. ओके, हा, आणि नंबर रेंज मी देतोय इथे, तर ते नंबर रेंज मी देईल ती. आणि असेट क्लास मी बनवतोय, असेट क्लास, हे तर मी फर्निचरच बनवणार आहे ना. मी हे कॉपी करतो इथून, कॉपी, आणि इथे मी पेस्ट करतो. तर मी फर्निचरचं बनवणार आहे. ओके, आपण प्लांट अँड मशिनरी बनवलेली, आणि ऑफिस फर्निचर करतो. ओके, तर इथे येणार ऑफिस फर्निचर. समजलं? अकाउंट डिटर्मिनेशन कसं बनतंय, फर्निचर अँड फिक्चर. त्यात स्क्रीन लेआउट हे मी बनवतोय, एडिट नंतर करणार, आता फक्त बनवून ठेवायचं, तर ते मी ह्या नावाने बनवलं. नंबर रेंज तर मी देईलच,
आणि ऑफिस फर्निचर. ओके, या लाईन बाय लाईन स्टेप आहेत, ते आपल्याला करत जाईल. त्याचा पाथ एकदम सोपा आहे. जो पाथ वरच्यात होता तोच पाथ आहे. ओके, हे झालं. बॅक आलो मी. याच्या खालीच सगळा पाथ आहे, दिसतंय असेट अकाउंटिंग. हे चारीच्या चारी गोष्टी इथेच आहेत, लाईनीत आहेत. ओके, तर सर्वात पहिले स्पेसिफिक अकाउंट डिटर्मिनेशन आपल्याला क्रिएट करायचं. तर न्यू एंट्री मध्ये जायचं. मी काय नाव ठेवलंय? TCS FF हे नाव ठेवलंय. कॉपी पेस्ट. ओके, आपली रेकॉर्डिंग चालू आहे ना, तर मी टाइम वाचवतो. ओके, इथे लिहितो फॉर TCS आणि ते टॉप लेवल हायरार्की झाली. सेव्ह करायचं. आपण ते दुसरं पण करू शकतो, ते लँड आहे हा, सगळं सगळं घ्या. मी एका ह्याचं करतोय. तुम्हाला सगळ्यांचे करायचं, सगळ्यांचे करू शकतो. मी एका ह्याचं घेतलं. ओके, चला अजून एक घेऊया. अजून एक घेऊया ना. ओके, एक प्लांट अँड मशिनरी पण घेऊया. चला 2 बनलं. ओके, तर इथे खूप मला धावावं लागतं. पण एक गोष्ट आहे, एक्सेल वर मेंटेन करायचं, नाही तर मग समजून नाही काय चाललंय ते. एक ह्याचं बनवलं ना. ओके, एक प्लांट अँड मशिनरीचं बनवलं. चला, एक प्लांट अँड मशिनरी, त्याला कोड देऊया TCS PM. ओके, ह्याला कोड देऊया TCS TCPM. ओके, आणि ह्याला कोड देऊया TC पूर्ण नाव आहे ना, त्याला हेवी करूया. ओके, ह्याला पण कोड द्यावा लागतो बाय द वे. त्याला पण कोड द्यावाच लागणार आहे. त्याला मी कोड इथे बनवतो TCSOF. ओके, आणि याला मी देतो हा स्क्रीन लेआउट. हा, बनवावं लागेल, बनवावं लागेल, प्रत्येकाचा बनवावं लागेल ना. जर मला, म्हणून तुम्ही याला FL टाकलंय. ओके, आता कसं आहे की काय काय कंडिशन्स वेगवेगळे असतात. प्लांट अँड मशिनरीच्या थोड्या कंडिशन्स वेगळ्या असतात. फर्निचर आणि फिक्चर्सच्या कंडिशन, आता तुम्ही काम करताय तुम्हाला कळून येईल की मशिनरी मध्ये पार्ट पूर्ण वेगळं असतं, फर्निचरचं वेगळं असतं. फर्निचर घेतला, विषय संपला. ते आपण कधी रिपेअर नाही करत. पण प्लांट अँड मशिनरी रिपेअरिंग मध्ये पण येतं, डेप्रिसिएशन पण भरपूर मॅटर करतं. TCSHM. ओके, आता याच्यात थोडस आपण करूया. HM टाकलं ना मी, हेवी HPM टाकूया, हेवी प्लांट अँड मशिनरी. आणि याला टाकूया ऑफिस. ठीक आहे, चालेल, समजलं एवढं. आता मी एक करतो. ओके, मी एक का करत होतो, कारण की मग कन्फ्युज होतं. जेव्हा 2-2 करतो ना तेव्हा कन्फ्युज होतं. तर मी आता हे सध्या बनवून ठेवतो. ओके, हे आता नाही करत, हे एक करतो, कन्फ्युजन नको. मला काय नाही होणार. हे झालं प्लांट अँड मशिनरी. सेव्ह करा. ओके. ओके, तर माझी लांब ठेवला आपण. तर ही माझी स्टेम झाली, मी हे बनवलं. डन. ओके, हा एकच आहे, हा एकच आहे, हा पार्ट एकच आहे. हा डन एकच झाला ना, तर मर्ज अँड सेंटर वर. ठीक आहे, म्हणजे कन्फ्युजन नाही. त्यानंतर लेआउट बनवायचे. ते लेआउट मध्ये, आता ना लेआउट मध्ये हे ऑटोमॅटिकली सगळं सेट असतं. लेआउट मध्ये लेआउट आपण कधी नवीन नाही बनवत. माइंड मध्ये ठेवा, लेआउट आपण कधीही नवीन नाही बनवत. त्याच्यात ते रेडीमेड असतात, तीच घ्यायचं असतं. जसं फर्निचरचं हे बरोबर बघा, न्यू एंट्री म्हणून दिसणार नाही. तर फर्निचरचं हे तिथे आपल्याला न्यू याच्यात जायचंय आणि इथे कोड चेंज करायचा. कोड काय टाकणार? TCS. नाही नाही, कोड काय बनवलाय आपण? TCFL बनवलाय. तर TCFL. ओके, आणि एंटर करा. झालं TCFL. सेव्ह करायचंय.
ओके, बॅक यायचं. डिफाईन नंबर रेंज. आता इथे नंबर रेंज बनवायची. आपल्याला इथे टाकायचं TCS, आपली कंपनी आहे ना, इंटरव्हल्स मध्ये जायचं. इथे मी 01 बनवतो. तुम्ही काही देऊ शकता, असं काय ह्याच्यात हे नाही, डॉक्युमेंट टाईप सारखं नाही की 01 म्हणजे GL असं काही नाही. मी इथे 07 टाकू शकतो, 05 टाकू शकतो, काही टाकू शकतो. ओके, मी नंबर रेंज बनवतो 500 to 800. ओके, आणि सेव्ह कर. सेव्ह झाली, क्लिअर आहे. ओके, तर लास्ट स्टेप, डिफाईन असेट क्लास. ह्याच्यातनं आपण सगळ्या गोष्टी याच्यात जोडतो. ओके, ह्याच्यातनं आपण सगळ्या गोष्टी जोडतो, ज्या पण आपण गोष्टी क्रिएट केल्या आहेत त्या. असेट क्लास मध्ये काय बनवतो मी सांगितलं. असेट क्लास मध्ये आपण बनवतो हे वाला हे, बरोबर ना. फर्निचर अँड फिक्चर. तर बघा, पहिलं तर असेट क्लासचं एक नाव द्यायचं. असेट क्लासचं नाव द्यायचं, तर असेट क्लासचं नाव काय मी ठेवलं, TCS OF. ओके, आणि बनवायसाठी ते ऑफिस फर्निचर. ऑफिस फर्निचर. ओके, फॉर एक शॉर्ट नेम टाका. ओके, याचा असेट डिटर्मिनेशन मी बनवलाय, TCFF. TCSFF दिसतंय, म्हणजे असाइन करतोय आपण. ग्रुप बनवतो, कॅटेगरी बनवतो, मग स्टॉक आयटम मध्ये जाऊन असाइन करतो ना, तसंच. TCFL बनवलंय ना, बघा आलं इथे FL. आणि नंबर रेंज काय बनवली, 01. नंबर 01 आहे ना, तो 01 नाही टाकायचं. 01 नाही टाकायचं, ह्याच्यात जायचं आणि शोधायचं. कारण की 01 यांच्यात भरपूर जणांचे आहेत. तर जी पहिली कंपनी आहे तिचं असाइन होईल. आपल्याला इथे जाऊन TCS जाऊन शोधावं लागेल. ओके, इथे सर्च नाही होत. ओके, का सर्च नाही होत, कारण की कंपन्यांमध्ये एवढं असं नाही बनत, एकाच कंपनीचं बनेल ना. TT भाई, इंग्लिश क्लास है ना तुम्हारा. हाँ, मंडे से. बहुत नीचे आ गया. टू एक्स वर बघा व्हिडिओ. ठीक आहे. फास्ट दिसेल. हे हे आता मी करतोय ना हा टाइमपास. यहाँ पे इस बार हमने एरे वाले काम एरे में क्या किया हमने, पहले तो हमने एरे बनाया एलिमेंट्स का एलिमेंट JKL. सीधा सीधा वैल्यू पास किया हमने यहाँ पे एक कैलकुलेट का अपना फंक्शन बनाया एक्स वाई हुआ है. अब एरे जो है एरे कितने एलिमेंट का है, OP. अच्छे वैल्यू रिजल्ट ये आ रहा है, इसका नाम था रिजल्ट ये आ रहा है, ये हमारे एरे का नाम है, एरे से दिख सेव्ह केलेलं काय आपण, सेव्हचं बटन दाबलेलं मी, काय झालं बघू ना. ऍस नंतर येईल ना. ऍस वाली जास्त आहे. नेटवर्क. नो 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 नो.
ठीक आहे ना, मला सांगा ना, आपण आतापर्यंत एवढे एसएपीचे लेक्चर घेतले, आजपर्यंत कधी नेटवर्क गेलं काय आपलं? त्याचे इव्हनिंगला मी किती वाजता येते सर? 7:30-8ला येते ना. तेच तर बोलतो. त्रासलो माहितीये, ते लेक्चर आलं की नेट जायचं. हा. शिकवायचं दुसऱ्या म्हणून. नाही नाही असं. आहे बघा, हे दिसतंय TCS. ओके, याच्यावर डबल क्लिक करायचं. ओके, एवढं समजलं तुम्हाला? बघा, जेवढं पण क्रिएट केलं ते एकाच टायमाला असाइन केलं. इन्क्लूड असेट ठेवायचंय. ओके, आणि याला सेव्ह करेल. दॅट्स इट. ओके, स्टेप झाली आपली. डन. आणि बस एवढं बस करूया. ओके, हेवी होईल नाही तर. रेकॉर्डिंग झालंय ना? कारण की सकाळी मी एका लेक्चरचं केलं, त्याची रेकॉर्डिंगच नाही झाली. 40 मिनिटं मी लेक्चर केलं.